जय श्रीराम मित्रांनो, बजरंगी ढोल ताशा पथकातर्फे कालच्या रामनवमीला अतिशय जोरदार आणि सुंदर वादन झालं. अच्छा, हमको सिखा रिया. बीड शहरामध्ये भारतातली नंबर 3 ची सर्वात मोठी रामनवमी या ठिकाणी साजरी होते. भव्य अशी शोभायात्रा त्या ठिकाणी निघत असते आणि इतकं मोठं नियोजन, इतकी मोठी भव्य शोभायात्रा. या शोभायात्रेमध्ये बीड शहरातलं मानाचं जे बजरंगी ढोल ताशा पथक आहे त्या पथक दरवर्षी त्यांचा सेवा देत असतं, मान देत असतं, वादनरूपी सेवा त्या ठिकाणी समर्पित करत असतं. यावर्षी सुद्धा जोरदार सेवा बजरंगी ढोल ताशा पथकानं प्रभू रामांच्या चरणी अर्पण केली आणि आज या पूर्ण रामनवमीच्या शोभायात्रेचा श्रम परिहार आपण या ठिकाणी केलेला आहे. मैं गरीब हूँ, मैं गरीब हूँ. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. बिर्याणी खायला ये म्हणलं माय. अरे बेटे, तुझे थकान नहीं लग रही क्या? अपने को सिर्फ पानी निकालना है. आपण माझ्या मागे समोर बघू शकताय. आता मस्त सगळ्या मुलांनी एन्जॉय केलेला आहे, खिचडी खाल्लेली आहे. या ठिकाणी वादनावरती चर्चासत्र झालं आणि त्यानंतर मग आता थोड्या वेळ इथं भजनाचा कार्यक्रम सुंदर होणार आहे. आता भजन कसं रंगत आहे हे मी तुम्हाला आता थोड्या वेळात दाखवतो. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी. माझ्या अंगणात खेळत ये गयरामा. उमाशा घामाशा आणि माझ्या अंगणात अभी मजा आएगा ना भिड़. देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे नाथ. स्वप्नात आले माझ्या देवा तुमची मूर्ती ध्यानात, देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे नाथ. Hey y'all, come look at this. जय श्रीराम मित्रांनो, आता बजरंगी ढोल ताशा पथकाचा श्रम परिहाराचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे. अतिशय सुंदर छोटेखानी मस्त मजेदार भजन 3-4 झालेले आहेत आणि आता हे झाल्यानंतर या पूर्ण रामनवमीचा जो उत्सव होता 10-15 दिवसापासून सराव चालू होता, मिरवणूक होती. मिरवणुकीनंतर 9 तारखेचा आजचा हा श्रम परिहाराचा कार्यक्रम होता. त्या सर्वांची समापन आता या ठिकाणी झालेलं आहे. आता ही
अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. ही बैठक आहे ही बसण्यासाठी आपण तब्बल 1 वर्षानंतर भेटणार आहोत. पण जर आधीमध्ये आपल्याला कधी कुणाचं बोलवणं आलं तर आपण आवर्जून जाऊ. मी तुम्हाला प्रत्येक वेळेचे अपडेट देत राहील. असंच तुमचं सर्वांचं सहकार्य राहू द्या. जय श्री राम.